सूर्य तळपल्याने राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 40शी पार गेलंय। गुरुवारी म्हणजेच काल 27 मार्च रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी 42°C तापमानाची नोंद झाली। सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली। आज 28 मार्च रोजी राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होतंय। मध्य महाराष्ट्र अंतर्गत कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। पावसाला पोषक हवामान असल्याने बुधवारी 26 मार्च रोजी सायंकाळनंतर सांगली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सांगली आणि मिरज येथे 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होतंय। गुरुवारी काल 27 मार्च रोजी अकोलासह ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तापमान 41°पेक्षा अधिक, तर जळगाव, अमरावती, यवतमाळ, मालेगाव, परभणी, नागपूर, वर्धा, वाशिम येथे तापमान 40°च्या वर होते। धुळे, जेऊर, सोलापूर, भंडारा आणि गडचिरोली येथे 39°पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। राज्यात ढगाळ हवामान असून चटका आणि उकाडा वाढलाय। आज 28 मार्च रोजी राज्यात कमाल तापमानातील वाढ आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।